एकीकडे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झाले. त्यावरून फडणवीस केंद्रात जाणार असल्याचा तर्क लावला होता. मात्र आता फडणवीसांनी त्यांचं खंडन करत विरोधकांना सडेतोड उत्तर देत या चर्चेला पूर्णविराम दिलाय. पाहूयात. प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, फडणवीस आले की मग शिंदे जातात. त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. शनिवारपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ही जुगलबंदी सुरू झाली आहे. खरं तर या चर्चेचं मूळ राजधानी दिल्लीत असलं तरी त्याचे पडसाद मात्र महाराष्ट्रात उमटल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षण मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पण त्याच वेळी इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं. अशातच ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीस केंद्रात जाणार असल्याचा तर्क लावला. मला असं वाटत नाही की फार मोठं काय क्रांतिकारक दिल्लीत जाऊन घडणार. आता पार्लमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होताना दिसत नाहीये. कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकारण रंगलं नाही तरच नवल. कारण एकीकडे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला होता, तर दुसरीकडे फडणवीसांनी दिल्ली गाठल्यामुळे हा केवळ राजकीय योगायोग होता की यामागे वेगळं काही राजकीय कारण होतं, अशी चर्चा रंगली होती. आणि याच राजकीय चर्चेचा संदर्भ देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. हे इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत, बरं का. त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, फडणवीस आले की मग शिंदे जातात. त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आत्ता काही कळणार नाही. कारण जशी तुम्ही आत्ता बातमी ऐकली तशी आम्ही पण आत्ताच ऐकलेली आहे. त्याच्यामुळे आत्ता याच्यावरती आत्ता या क्षणाला काय बोलण्यात अर्थ नाही. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असा सूर विरोधकांनी लावला होता. त्यावर फडणवीसांनी विरोधकांना हे चोख प्रत्युत्तर दिलंय. खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार या विरोधकांच्या दाव्यावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली आहे. एक लक्षात घ्या, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सतत दिल्लीला जात असतात. तुम्ही जेव्हा जेव्हा ते दिल्लीला जातात, तुमच्या चॅनलवाले न्यूज बातमी टाकायला सुरू करतात. आतापर्यंत तुमची एक तरी बातमी खरी आली आहे का? देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला जाणारच तर का केंद्र आणि राज्य सरकार हे एकच विचारत आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या चॅनलची हाऊस भागवायची असते, म्हणून तुम्ही त्या बातम्या चालवतात, नंतर स्वतः तोंडगाठी मारतात. कारण काही होत नाही. आता परत एकदा तेच होणार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि फडणवीसांचा दिल्ली दौरा यावरून विरोधकांनी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.